मॉर्निंग गाईज, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार, मजेत असाल. तर माझी मॉर्निंग शिफ्ट चालू आहे. साईड बाय साईड मला डबा पण बनवायचा होता. तर मी हे हुलगे ते मी आधीच भिजत घातले होते, काल सकाळी भिजत घातले होते आणि रात्री मोडायला ठेवले होते आणि सकाळी त्याची सुक्की भाजी बनवायचं ठरवलं. साईड बाय साईड माझं असं ऑफिस पण चालू होतं, तुम्ही बघताच नेहमी. कारण की काय करणार, ऑफिस पण करायचं, डबा पण करायचा. वर्क फ्रॉम होमचा हाच एक फायदा आहे की आपण लॅपटॉप घेऊन सगळीकडे फिरू शकतो, असू द्या. सो त्याच्यानंतर मी कांदा टोमॅटो, एका साईडला दूध पण तापायला ठेवलं होतं. कांदा टोमॅटो टाकला, कढीपत्ता टाकला, हळद टाकली, कोळी मसाला टाकला, ते सगळं मिक्स मस्त करून घेतलं. मीठ टाकलं आणि हे उलगे मी आधीच कुकरला शिजवून घेतले होते. तसे पण टाकू शकता, पण मी आधीच घेतले कारण की मला फटाफट बनवायचं असतं. आणि त्याच्यानंतर मस्त कोथिंबीर टाकून रेडी झाली होतं ह्याची भाजी आणि इतकी टेस्टी लागते ना. तुम्ही ट्राय करून बघा. हुलगेला दुसरं काय बोलतात मला पण माहीत नाही, मला नक्की कमेंट करून सांगा. त्याच्यानंतर मी इडलीचं पीठ भिजत घातलं होतं सकाळी, तर ते संध्याकाळी मी हे वाटलं. माझं ऑफिस झालं 6 वाजता, तेव्हा मी हे इडलीचं पीठ वाटून ठेवलं एका साईडला. त्याच्यामध्ये मीठ टाकलं जेवढं टेस्ट आहे, आणि जिथं गरम जास्त लागते ना वाफ, त्या साईडला ठेवा, म्हणजे किचनच्या पण खाली किचन ओट्याच्या इथे. त्याच्यानंतर आज मी बनवायचं ठरवलं होतं शंकरपाळी, खारी शंकरपाळी, कारण की माझ्याकडे मैदा होता. सो मध्ये मी पीठ मळून ठेवलं आणि त्याच्यानंतर मी चहा आणि पार्लेचं बिस्किट खाल्लं. इतकं मस्त ना, मला खूप आवडतं पार्लेचं बिस्किट चहासोबत खायला. त्याच्यानंतर फटाफट मी हे चपातीसारखं लाटून घेतलं शंकरपाळीसाठी. मी पुरणपोळीच म्हणणार होते चुकून. आणि हे जसं आपल्याला शेप पाहिजे तशा द्यायच्या. ह्याच्यामध्ये मी टाकलं होतं, ह्याची मी फुल रेसिपीची व्हिडिओ पण अपलोड करेलच, पण मी याच्यात मी काय टाकलं होतं तुम्हाला सांगते. जिरा ठेचून टाकला होता, कस्तुरी मेथी टाकलं होतं, ओवा टाकला होता, मीठ टाकलं होतं भरपूर सारं, थोडंसं लाल मिरची पावडर टाकले होतं. आणि ट्रस्ट मी गाईज, कस्तुरी मेथी टाकायचं, हे इतके टेस्टी आणि चहासोबत खायला तर भारी लागतात. कारण की सकाळी नाश्त्याला रोज काय बनवायचं म्हणून म्हटलं मी शंकरपाळ्या बनवते. सो मी ह्या बनवल्या, इतक्या मस्त लागतात. ह्या असं पण खायला छान लागतात, सॉससोबत पण खाऊ शकता, भारी लागतात. मस्त अशा क्रिस्पी झाल्या होत्या, कडक कुरकुरीत, खूप भारी लागतात. माहिती आहे मला इतका आवडतात ना ह्या. म्हटलं मैदा आहे तो काय करणार ठेवून ना, म्हणून त्याच्या शंकरपाळ्या बनवल्या. त्याच्यानंतर जेवायला भाकरी होती, सकाळचं कालवण बनवलेलं होतं आणि भेळ बनवली होती. दॅट्स इट फॉर व्हिडिओ. ओके, बाय गाईज.